लाका 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 लाका. बिर्याणी बनवताना सुरुवातीला कांदा असा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आणि कट केलेल्या कांद्याच्या पूर्ण पाकळ्याच्या सुट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्या लट्टू मुत्त्याला का नाही कुकरला माती लावायचं काम लावलं. लट्टू मुत्त्याने अशी कुकरला मस्तमध्ये माती लावून घेतली आणि कुकरचा ब्राईटनेस पूर्ण गायब करून टाकला. मग कुकर गावरान आपली रानात केलेली चूल होती त्या चुलीवर मांडला आणि त्याच्यात का नाही तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर कच्चा मसाला, कांदा आपण भाजून घेतलेला आहे. त्यात आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार. आपण हे घरी बनवून आणलेले आलं लसूण पेस्ट आहे, आपण ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. एक नंबर वास येतोय. मटण हे आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं, ते आता आपण मॅरिनेट करणार. 1 किलो एकदम बोकडाचं मटण फ्रेश घेऊन आलं, ते वॉश करून घेतलंय. मीठ टाकून घेतोय, आपण मॅरिनेट करून घेऊ. मिठाने मटणला पाणी सुटतं आणि मटण लवकर शिजून पण निघतं. माऊली यांचा गरम मसाला टाकणार आहे आपण फक्त. बिर्याणीला क्वालिटी आणि स्वाद एक नंबर येतो, तर फक्त चवीनुसार आणि उगाच थोडासा वापरायचा. ते मटण पूर्ण मॅरिनेट करून घेऊ. आपलं मटण मॅरिनेट झालंय, आता त्याला आपण 15 मिनटं ठेवून देणार आहोत. पेस्ट एकदम मस्त असं चरचरमध्ये शिजून निघतंय. आता धनाजीरावचं आगमन तेलात होतंय कांद्याबरोबर. धनाजीराव टाकले, धनाजीरावला थोडंसं परतून घेऊ. त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचंय. टोमॅटो पण स्लाइसमध्ये कट करायचं, फक्त एक टोमॅटो टाकायचा, जास्त टाकायचं नाही. मसाला आपला पूर्ण फ्राय झालाय. हे बघा, मटण मॅरिनेट केलेले 15 मिनिट झाले होते. आता त्यात मटण सोडू आणि एकदा परतून घेऊया. मटणला पूर्ण मसाला लागला पाहिजे, जेणेकरून मटण एकदम क्वालिटी लागतं. चुलीवची मटण बिर्याणी खायला मज्जाच वेगळी असते. 1 किलो मटण घेऊन आलोय. हे बघा, मटणला पूर्ण मसाला लागलाय. आता आपण त्याच्यामध्ये 1 किलो मटण आहे तर 1550 मिली पाणी टाकणार आहोत आणि 1 किलो तांदूळ. आता सुट्टा आणि एकदम खळखळून होतो, तर आधी पाणी टाकून घेऊ. घरगुती माप आहे, अर्धा लिटरचा तांबे आहे, तर हे आपण 3 तांबे टाकून घेणार आहोत. 1 2 आणि 3. आता आपण कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. मग कसं आणि पाण्याबरोबर बिर्याणीची क्वालिटी होते. कुकरचं झाकण लावून घेतोय आणि कुकरच्या आता मोजून 3 शिट्ट्या करूया आपण. आपण तांदूळ वॉश करून घेऊ. अशा प्रकारे तांदूळ ह्या बादलीत टाकून घेऊ पहिल्यांदा. बस 10 सेकंद. डबल वॉश करून घेऊ. शिट्टी आता आपण काढून घेतोय. साठी आपण शिजवून घेतलंय. हे बघा कसं शिजवून निघले, असं तुटलं पाहिजे. एक बाईट खाऊन बघतो. ओके झाले. तांदूळ त्या बिर्याणीच्या पाण्यात आपण टाकून घेऊ. बिर्याणी मसाला घालून घेऊ. फक्त 10 रुपये पुढे टाकायचे. जास्त सगळं पूर्ण एकदा मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून घेऊ आणि फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या. आपली बिर्याणी रेडी होते. तर असं चुलीवची बिर्याणी तुम्ही कधी खाल्ली का रानात आणि लेट नाईटमध्ये कसे वाटतं एन्जॉय करायला, ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आपलं जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुकर आता आपण खाली ठेवतोय. 1 शिट्टी हराव करायची. हार पूर्ण पसरून घेऊ आणि कुकरला हराव मांडू आणि 1 शिट्टी आता हराव करून घेऊ. मस्त मध्ये अशी मंद आचेवर शिजल्यावर तांदूळ एकदम सुट्टा आणि बारीक शिजून निघतो. विषय झाला. आवसम. घेऊन जातो बिर्याणी. चला 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 चला. होय. आता पहिल्यांदा बिर्याणी हलवून घेऊ जरा. आता थोडे वास तर लय मस्त येतोय. इकडे घ्या. आता काय असतं हा. वाडा 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 बिर्याणी वाडा. ओके. नाही लय खतरा नियोजन करताय गाडा तुम्ही. धनाजीराव टाकून लगेच बिर्याणी अशी सजवून घ्यायची. वाफायलेली बिर्याणी, कवळा कांदा असा लावून घ्यायचा. आहा, बघूनच मन तृप्त होतं या. जिबेन तर पाणी 1 लिटर आधीच बाहेर सोडले आणि अर्धवट राव काकडी.
ओके. लाका 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 या बिर्याणी खायला. चौघच आहे. या जेवाय. बिर्याणीवरती लिंबू पिळून घेतोय. फेवरेट पीस आलाय मटणाचा नळकुंडा. कसा शिजलाय बघा. असा गरगरीत शिजून निघलाय. बिर्याणी तुम्ही एकदा बनवून बघा. चुलीवरची बिर्याणी रानातला बेत. एक नंबर जबरदस्त नियोजन झाले. या तर खायला. चला आम्ही आता व्हिडिओ बंद करतो आणि खायला सुरुवात करतो. लाका 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 लाका